तू पण डोस द्यायला आलायस का आता? अजिबात नाही. मी तर तुमच्या पिढीचा सुद्धा नाही, त्यामुळे तुमच्या पिढीचं काय सुरू आहे मला अजिबात माहिती नाही. नाही, तू मोठा आहेस ना, सो तुझ्याकडे पण असेलच काहीतरी ज्ञान द्यायला, नाही का? छे ग, त्यात माझं लग्न झालेलं नाही, त्यामुळे मला बायकोही नाही आणि मुलगी नाही. मी तुला काय ज्ञान देणार? मग का आलायस इथे? अच्छा, म्हणजे काही ज्ञान द्यायचं नसेल तर या एरियामध्ये एंट्री अलाउड नाही का? मला वाटतं खाली तुला बोलू द्यायला हवं होतं राधा. का देतील? मी कुक्कुला बाळ वाटते ना सगळ्यांना. मला तू एक अत्यंत हुशार आणि सुजाण मुलगी वाटतेस. मस्करी करतोस का माझी? तुझी मस्करी करायला आपली फारशी ओळखही नाही राधा. मी तुझी मस्करी का करेन? पण बाकीचे तर ओळखतात ना मला. त्यांच्यापैकी कुणाला का नाही वाटलं असं की मी काहीही चुकीचं करणार नाही म्हणून? नाही, मान्य आहे मला की मी हितेनबरोबर रात्रभर होते, पण आम्ही फक्त फिल्म्स पाहिल्या, बाहेर फिरलो, जेवलो, दॅट्स इट. रात्रभर फक्त भटकंती केली आम्ही बाहेर. आणि मुलगा मुलगी एकत्र राहिले तर काहीतरी व्हायलाच पाहिजे का? नाही. एक्झॅक्टली. आणि जे रात्री करतो ते का दिवसाही करू शकतो. पण मग दिवसा फिरायला प्रॉब्लेम नाहीये ना, आणि रात्री इश्यू आहे का? तू यायच्या आधी ना राधा, मिस अनामिका एकदाही असं म्हणालं नाहीत की तू का गेली. त्या सतत इतकंच म्हणत होत्या की तू न सांगता का गेलीस. रिअली? मला ना मम्मा माझी इतकी इनसेन्सिटिव्ह वाटते कधी कधी. आणि मला एक्झॅक्टली या उलट वाटतं. का? कारण तू त्यांना एक आई म्हणून ओळखतेस, एक आई म्हणून त्यांच्याकडे बघतेस राधा. माझ्यासाठी त्या माझ्या कॉलेजची मैत्रीण होत्या, आहेत. त्यामुळे मी सिंहगडावर हुंदडणारी, कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये शिट्ट्या वाजवणारी, विसर्जनामध्ये ढोल ताशा बडवणारी हॅपनिंग मिस अनामिका पाहिजे. माझी मम्मा खरंच इतकी हॅपनिंग होती असं लोक म्हणायचं. आमच्या प्रिन्सिपलशी वाद घालणारी, त्यांच्या समोर ठामपणे आपलं मत मांडणारी एकमेव मुलगी होती आमच्या काळात त्या कॉलेजमध्ये, मिस अनामिका. आणि ते सुद्धा एका मांजरीच्या पिलासाठी. म्हणजे मिस अनामिका आणि त्यांचा सगळा ग्रुप कॉलेजच्या बास्केटबॉल कोर्टमध्ये बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची. एक दिवशी त्यांना एक मांजरीचं पिल्लू सापडलं. थोडंसं लागलं होतं त्याला. मिस अनामिकाने त्याला आणलं, त्याची जखम साफ केली, त्याला दूध दिलं, मग ते तिथेच रेंगाळायला लागलं. मिस अनामिकाने मग त्याच्यासाठी एक छोटंसं घर बांधलं, दुधामध्ये बिस्किट कालवून त्याचा काला करून रोज भरवायचा त्याला. त्याची जखम बरी झाली, पिल्लू धडधाकट झालं. पण मग ते आमच्या बास्केटबॉल कोर्टमध्येच रेंगाळत राहिले. आम्हाला कोणाला फार जवळ येऊ द्यायचं नाही, पण मिस अनामिकांशी पटायचं त्याचं. मुली बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायच्या, पिल्लू आसपास असायचं. एक दिवशी ही गोष्ट आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलना कळली आणि त्यांनी हुकूम काढला की त्या पिल्याला गेटच्या बाहेर नेऊन सोडा. मिस अनामिका खूप भांडल्या त्यांच्याशी, खूप वाद घातला आणि शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. आज जसं तू तुझं मत सोडत नव्हतीस ना, तसंच मिस अनामिका सुद्धा ठाम होत्या त्यांच्या मतावर. मग राहिला ते पिल्लू कॉलेजमध्ये? नाही राधा. मला वाटलंच. टीचर्सनी युजलेसगिरी केली असणार ना? युजलेसगिरी केली, पण टीचर्सनी नाही. असं म्हणतात की एका संध्याकाळी एक बोका आला त्या कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ते पिल्लू परत कधीच दिसलं नाही कोणाला. मिस अनामिकांनी खूप शोधलं, आम्ही सगळ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. पुढचे अनेक दिवस मिस अनामिका त्याच्यासाठी दूध ठेवायच्या, त्याला हाका मारत फिरायच्या, पण ते पिल्लू काही सापडलं नाही. पण मग घरी का नाही आणलं तिने? कारण त्यांना असं वाटायचं की त्या पिल्लाला घरी आणून मी त्याचं स्वातंत्र्य का हिरावून घेऊ.
त्याला स्वतंत्रपणे राहायची, बागडायची, फिरायची मुभा असली पाहिजे. अरे यार मम्मा, पण ना मांजरींना नसतात अशी इमोशन्स. पण माणसांना असतात ना राधा, असतात ना. मग समोरच्या माणसावर इतकं निस्वार्थ प्रेम करणाऱ्या, समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा इतका विचार करणाऱ्या अनामिकांना भावना असतीलच. आता त्या पिलांना ह्याची जाण आहे का नाही, येणारा काळ ठरवेल. आई न सॉरी. सॉरी ना. मला नकोय तुझं सॉरी. आधी वाटेल तसं बोलायचं. सॉरी मम्मा, सॉरी मम्मा. काय करू ग, तुझीच मुलगी आहे ना मी. राधा आली आता घरी, आणि आता तिला आईला दुखवल्याची जाणीव पण झाली. अनामिका राधाशी कडक वागते ते तिच्या भल्यासाठीच नाही रे. अरे तिच्या सगळ्या चुका, सगळा वेडेपणा सांभाळून घेते बघ. मग चांगलं आहे की. हो, म्हणजे मला तशी राधाची नाही काळजी वाटत आहे, पण अनामिकासाठी जीव तुटतो रे. माझी आणि राधाची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करायला शिकली ती. बाहेरून बघणाऱ्याला वाटेल वा काय छान चाललंय की. तसं नाहीये. सासू बरोबर अडकलेली, तिलाही वाटतच असेल ना मनातलं कुणाला तरी सांगावं म्हणून, पण आहे कोण. समाजाला एकटी तोंड देते बिचारी. तिला कुणीतरी पार्टनर मिळायला हवा, तिला समजून घेणारा, म्हणजे तिच्या हक्काचा कोणीतरी. आई आले का? काय म्हणता राधाबाई? बोला. ई ग राधाबाई कसलंय आजी, प्लीज. मग काय म्हणायचं तुला? शेफ राधा म्हणू शकतेस, सू शेफ आजीबाई. हे काय असतं? अगं मला सॉरी म्हणायचंय ना, म्हणून स्पेशल काहीतरी करतेय माझ्यासाठी. माझं जरा थोडं चुकलं ना मम्माशी वागायला, म्हणून मग मी असं सॉरी म्हणणार आहे तिला. अरे वा, एवढी अक्कल आली ना तुला, खूप छान झालं बघ. गप गाची, चल मला मदत कर, हेल्प मी. मी मदत करायची. हो मग तूच करणार. भाज्या बिज्या माझ्याकडनं कापून घेणार मी. तशी धमाल चांगली आहे तुमच्याकडची. मला चिडवायला बोलतोस ना टुचक्या, पण कसाही असलास ना तरी मित्र म्हणून कमाल आहेस पट्या. थँक्यू. इतकं फॉर्मल. मग मी पण थँक्यू. का? सचिनला नोकरी लागावी म्हणून तुम्ही मनापासून प्रार्थना केली त्याबद्दल. अच्छा, आता तू पण फॉर्मल.
येतो. तुला काही बोलायचं? नाही, ऍक्च्युली हो. काय? नको, जाऊ दे. तुम्ही हसाल माझ्यावर. नाही, मी प्रयत्न करते. तू बोल. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे? काही पट्या, तुला माहित नाहीये? नाही, मला माहिती आहे, पण मला जे माहिती आहे नक्की तेच आहे का हे मला नक्की माहिती नाही. मग काय माहिती आहे तुला? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता संसार करणं. करेक्ट. म्हणजे राधाला त्या मुलाबरोबर, हितेनबरोबर लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहायचंय. हो, पण का? कारण तिला आईनं केलेली चूक करायची नाहीये. आधी चेक करायचं, मग निर्णय घ्यायचा. पण राधा आता त्या मुलाबरोबर राहणार, म्हणजे या हितेन बरोबर राहणार, म्हणजे तो तिच्यासाठी खास असणार ना. आणि एकदा आपल्याला आपलं खास माणूस सापडलं की मग ते फायनल असतं ना. पण भांडण झालं, पटलं नाही तर सुटकेचा पर्याय असतो. अहो, भांडण होणारच, पटणार नाहीच, आज ना उद्या खटके उडणारच. म्हणजे माझं माझ्या भावाबरोबर भांडण होतं, तुमचं तुमच्या मुलीबरोबर होत असणार, तुमच्या आई बरोबर होत असणार, पण खटके उडतात म्हणून आई बदलून नाही ना टाकत आपण. एकदा माणूस आपलं म्हटलं की आपलं फायनल. पण मला तसं म्हणायला कुठे जमलं पट्या. त्या काळी मीही हा पर्याय निवडला असता तर माझीही सुटका झाली असती, पदरात मुलगी पडली नसती, मीही दुसरं लग्न करून सेटल झालेच असते. राधा पूर्ण चुकीची नाहीये. अरे, कधी कधी कळतच नाही की ती माझ्या अनुभवांवरून शिकलीये की मी अजूनही शिकतेय. तुमची केसच वेगळी आहे मिस अनामिका. शेकड्यांमध्ये एखादी केस असते तुमच्या केस सारखी, पण म्हणून प्रत्येक नात्याची अशी चाचणी घेत बसणं मला नाही पटत. माणसं, नाती म्हणजे मॉलमधले कपडे नाहीत ना मिस अनामिका. आवडले विकत आणले, पसंत नाही पडले परत करून टाकले, देऊन टाकले. नात्याला नाव देणं टाळता येईलही कदाचित, पण त्या नात्यांमध्ये गुंतणं कसं टाळणार होत आपण? येतो. पट्या, तू का आला होतास? हा, मी का आलो होतो? विसरलो. आठवलं की फोन करतो. मिस अनामिका, मला आठवलं मी तुम्हाला का भेटायला आलो होतो. का? ते नाही का, माझ्या फोन मधनं तुमच्या फोन मध्ये मेसेज येत होते, म्हणजे मी पाठवत नव्हतो पण डायरेक्ट येत होते. हा, त्याचा करता करविता सापडला. तो चंद्या ना? नाही, माइन माउस. हा, माइन माउस नावाचा व्हायरस आहे. असं तसं नाही, डेंजरस व्हायरस आहे. त्याच्यामुळे येत आहेत आपोआप तुम्हाला हे डायरेक्ट मेसेजेस वगैरे. अरे वा, हा व्हायरस फारच मनकवडा आणि रोमॅन्टिक दिसतोय रे.
काय झालं इतकी ऑकवर्ड? गंमत की जरा एवढं. चला मी येतो. हा येऊ दे. ए पट्या, व्हायरस काढू नको हा. येऊ देत मेसेजेस. अरे आण ना लवकर दे आणि तू आतमध्ये जा. द्या मी मदत करते. वल्ली जड आहे, मी असताना तू नको उचलूस. तुम्ही मोठ्या भावासारखीच काळजी करता बाबा. हा ए ये ना, घेऊन जा ना पटकन. हे घेऊन जा. जा लवकर. अगं बाई, हा द्या. बास पुरेल. भाऊजी, हा मी काय म्हणत होते, यांना नोकरी लागली ना, मग आपण पार्टी करूया पार्टी. आज. हो करूयात. वा वा, हे घ्या. ठीक आहे. अहो लोक येणार ना घरी, मग पाणी लागेल ना जादाचं. लोक नको वल्ली, आपण घरच्या घरी करूया ना पार्टी. अच्छा असं म्हणताय का? हा नाही, मी जरा विचार करत होते माझ्या जवळच्या मैत्रिणींना बोलवेन. अहो काय आहे, त्यांच्या नवऱ्यांनी ना खूप मदत केली सचिनची वाईट काळात. पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आपल्यात आपण करूया. एक मिनिट. त्यांनी खरंच सचूची मदत केली? खूप बाई, खूपच मदत केली. नाही मग बोलवतो ना, आणि मला सामानाची यादी दे, मी येताना सगळं घेऊन येतो. अहो तुम्ही कशाला भाऊजी? म्हणजे तुम्ही नोकरीवर जाणार, तिकडनं घरी परत येणार, तिकडे राबणार, इकडे तुम्ही स्वयंपाक करणार, कशाला उगाच? मी ह्यांना सांगते ऍडव्हान्स मागवा, आम्ही बाहेरनं मागवू जेवण. वल्ली, त्याची नवीन नोकरी आहे, त्याला ऍडव्हान्स मागायला लावू नकोस. एक मिनिट. पण मग काय करायचं असा प्रश्न पडतो ना. ₹2000 पुरतील? पुरतील. मी आप्पांकडनं मागून घेते अजून काही. वल्ली, साधी पार्टी करूया. अहो माझी पार्टी असती ना तर मी लिंबू पाणी प्यायला घातलं असतं आणि पाठवलं असतं सगळ्यांना परत. पण ह्याचं कौतुक व्हायला नको का? इतक्या वर्षांनी यांना नोकरी लागली, म्हणजे असं मला वाटतंय. पण ठीक आहे, आता साधी करूया party. वल्ली. हा बरोबर आहे तू. हो ना. ₹4000. रगड. हा पुरवेन मी. दे, काय? पाणी आणतो दे. नाही कशाला, मी करते ना, सकाळपासून मी काहीच केलं नाहीये, मी करते सगळी कामं. भाऊजी, ते संध्याकाळी सगळ्या बायका असतील ना, मग तुम्हाला जरा अवघडल्यासारखं होईल. तुम्ही ऑफिस मधून उशीर आलात तर चालेल आम्हाला, वाईट नाही वाटणार आम्हाला, चालेल. मावशी येतो ग, आज यायला थोडा उशीर होईल. मी सगळं ऐकलंय. तुला तुझ्याच घरात यायची चोरी करून ठेवली आहे या धमालीनं. ठीक आहे. काय ठीक आहे रे? आता तुझी बाजू घेणारी तुझी बायको आणावी का या धमालीला घराबाहेर काढावी, मला कळेन असंच झालंय. या दोन्हीपैकी काहीही करू नकोस. असं म्हणतोस? मग एक काम करते. काय? तू ऑफिस मधनं लवकर घरी ये, मी इथे ना मस्त बटाटे वडे करते. आपण इथे बसून ना छानशी छोटीशी पार्टी करूया.
हा हे नक्की कर. मी येतो. हा लवकर या. होय. हा. येतो मावशी. चल. येतो ग. नीट जा. हा ऑफिसर झाला म्हणून म्हणतो, नाही असली कसली बॅग घेऊन फिरतो. काहीतरी पैशाची व्यवस्था करायला हवी. कुठून येतील पैसे? हा.